नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, जसे की आपल्याला माहितीच आहे की नुकतीच अंगणवाडी मुख्य सेविका शहरी भागासाठी जाहिरात आलेली आहे. ही जी जाहिरात आहे ही डिपार्टमेंट अंतर्गत आहे. डिपार्टमेंट अंतर्गत म्हणजे अंगणवाडी सेविकेतून मुख्य सेविका पदोन्नतीसाठी ही जाहिरात आलेली आहे. आपली सरळ सेवेची जाहिरात अजून आलेली नाही, परंतु येत्या दोन आठवड्याच्या दरम्यान आपली जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे सरळ सेवेची. ठीक आहे. आता ही डिपार्टमेंटची जी जाहिरात आहे ही एकूण 272 पदांसाठी आहे पहा. परंतु हा 272 पदाचा जो आकडा आहे तो आपली एक्झाम डेट येईपर्यंत वाढत जाणार आहे. हा जो आकडा आहे जवळजवळ 400 ते 450च्या रेंजमध्ये जाण्याची शक्यता आहे. आता आपल्याला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी डेट काय दिलेली आहे? डेट आहे 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत. ठीक आहे. एवढा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कालावधी देण्यात आलेला आहे. क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय आहे फॉर्म भरण्यासाठी? तर अंगणवाडी सेविकेने आपले 10 वर्षांची सर्व्हिस पूर्ण केलेली असावी, म्हणजे तिला 10 वर्षाचा अनुभव असावा. प्लस वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे? 50 वर्षापर्यंत आहे वयोमर्यादा. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन एज्युकेशन काय सांगितलेलं आहे? GR मध्ये 12वी म्हटलं होतं, बट या नोटिफिकेशननुसार अकॉर्डिंग टू दिस नोटिफिकेशन एज्युकेशन काय असावं तर ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे पहा. पदवी, संविधानिक विद्यापीठाची पदवी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही पात्र आहात अंगणवाडी सेविकेपासून अंगणवाडी मुख्य सेविका पदोन्नतीसाठी. ठीक आहे. आता हे तर पाहिले आपण जाहिरात शॉर्टमध्ये. आता आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा सिलेबस पाहूयात. तर पहा मैत्रिणींनो, हे आहे डिपार्टमेंटल अंगणवाडी मुख्य सेविकाचं सिलेबस. एक्झाम जे आहे ते TCS द्वारे होणार आहे. एक्झाम ऑनलाईन असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. प्रश्न जे आहेत ते एकूण 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. एकूण 200 गुणांची आपली एक्झाम असणार आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहेत आणि वेळ असणार आहे 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटे. आणि दिव्यांग उमेदवारासाठी 120 मिनिटे म्हणजे 2 तास असणार आहेत. ठीक आहे. तर सब्जेक्ट काय काय आहेत पहा आपल्याला. इंग्रजी आहे, मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, संख्यात्मक व तर्कशुद्ध चाचणी आहे आणि महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना हा घटक आहे. ठीक आहे. आता इंग्रजी हा जो विषय आहे तो 20 गुणांसाठी आहे. यावरती आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. मराठी 40 गुणांसाठी आहे. 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. सामान्य ज्ञान म्हणजे GK आणि संख्यात्मक व तर्कशुद्ध चाचणी हा जो विषय आहे तो एकूण 80 गुणांचा आहे पहा, आणि यावरती आपल्याला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर ICDS कायदे व योजना, महिला व बालविकास अंतर्गत असलेल्या कायदे व योजना हा विषय एकूण 60 गुणांसाठी आहे पहा, आणि याच्यावरती 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा पद्धतीने एकूण 200 गुणाचा आपला पेपर असणार आहे. आपल्याला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे. जनरल स्ट्रक्चर तुम्हाला समजलं असेल. आता यामध्ये जर आपण 2 सब्जेक्ट अजून ऍड केले एक्स्ट्रा, कोणता? पहिला तर पोषण अभियान आणि दुसरा कोणता? संगणक ज्ञान. तर हा काय झाला आपला? हा झाला आपला सरळ सेवेचा सिलेबस. ठीक आहे. हा झाला सरळ सेवेचा सिलेबस. सरळ सेवेला सेम सिलेबस आहे, फक्त पोषण अभियान आणि संगणक ज्ञान हे 2 घटक त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा आहेत. असं नाहीये की पोषण अभियान हा घटक आपल्याला डिपार्टमेंटसाठी अभ्यासायचा नाहीये. नाही, असं नाहीये. हा इथं मेन्शन केलेला नसला तरी तो याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, हे लक्षात ठेवा. सरळ सेवेमध्ये तो स्पेशली मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. परंतु सरळ सेवा आणि डिपार्टमेंटची मार्किंग सिस्टीम थोडीशी वेगळी आहे. आता पहा, महिला व बालविकासाअंतर्गत असलेले कायदे व योजना हा जो टॉपिक आहे, यामध्ये कायदे जे हा घटक आहे, या अंतर्गत जवळजवळ 21 प्रकारचे कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत पहा. आता मैत्रिणींनो, तुम्ही काही क्लासेसमध्ये ऐकलं असेल किंवा इतर ठिकाणी ऐकलं असेल की इंग्रजी, मराठी, GK साठी XYZ सरांची किंवा या XYZ पब्लिकेशनची बुक्स रेफर करा. आणि ICDS कायदे व योजना जे आहे या घटकासाठी, या तांत्रिक ज्ञान या घटकासाठी तुम्ही शासनाची वेबसाईट रेफर करा. त्या ठिकाणी तुम्हाला कायदे व योजना दिलेल्या आहेत.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगते. कायदे व योजना हा जो घटक आहे, हा काळानुसार किंवा वेळेनुसार अपडेट होणारा घटक आहे. पहा, अपडेट होत जातात कायदे आणि योजना. म्हणजे काय, तर यामध्ये सुधारणा घडवून आणली जाते, सुधारणा केली जाते. पहा, आणि आपल्या शासनाच्या वेबसाईटवरती जे कायदे व योजना देण्यात आलेले आहेत ते 100% सुधारित नाहीत. ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. 100% सुधारित कायदे व योजना शासनाच्या वेबसाईटवरती अवेलेबल नाहीत. तुम्ही स्वतःहून जाऊन याची खात्री करू शकता. म्हणून तुम्ही या परीक्षेच्या तयारीसाठी तांत्रिक ज्ञानासाठी स्पेशली वेबसाईटवरती 100% डिपेंड राहू नका. तर प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ वापरायचा आहे. यामध्ये तुम्हाला इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, संख्यात्मक व तर्कशुद्ध चाचणी हे सर्व विषय देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना हे सुधारित स्वरूपात देण्यात आलेले आहे. म्हणजे आजपर्यंत त्यामध्ये ज्या काही अपडेट झाल्या आहेत, जे काही अमेंडमेंट्स झाले आहेत कायद्यामध्ये, योजनामध्ये ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत, त्या सगळ्या सुधारणा तुम्हाला या बुक्समध्ये देण्यात आलेले आहेत. तसेच मैत्रिणींनो, या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला पोषण अभियान आणि संगणक ज्ञान हा घटक सुद्धा देण्यात आलेला आहे. हे संदर्भ ग्रंथ अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सरळ सेवा आणि डिपार्टमेंट या दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि मैत्रिणींनो, हे दुसरं पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच. यामध्ये आपल्याला 2025 मध्ये झालेल्या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेच्या सर्व शिफ्टचे पेपर पहिल्या प्रश्नापासून ते एंडच्या प्रश्नापर्यंत डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह देण्यात आलेले आहेत. ही दोन्ही पुस्तके जे आहेत ते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटरवरती उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. ॲमेझॉनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला जर शासनाची ही ऑफिशियल जाहिरात किंवा ॲड हवी असेल तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची PDF अवेलेबल आहे. टेलिग्रामची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि तसेच तुम्हाला जर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिके संबंधित नवनवीन माहिती हवी असेल तर तुम्ही आपले इन्स्टा अकाउंटसुद्धा फॉलो करायला विसरू नका. इन्स्टाचा जो ID आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकांसोबत शेअर करा. तसेच अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या, सरळ सेवेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.